एकेकाळी या पद्धतीची विचारधारा, आता ती खरी होती, खोटी होती, छुपी होती, याबद्दल आपली चर्चा होऊ शकेल, पण एकेकाळी या पद्धतीनं वागणारे लोक आज या पद्धतीनं वागायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या हाती सत्ता आल्याबरोबर त्यांनी आपली नख बाहेर काढलेली आहे. ही नख आता तरी आपण ओळखली पाहिजे. प्रचंड धोका आहे. धोका आहे म्हणजे काय? ईडीचा वापर हा काय प्रकार आहे? संजय राऊतांबद्दल काही सिद्ध झालं? आता मी तुम्हाला गंमत सांगून टाकतो कशा पद्धतीने हे वापरलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी मी रिपीट करतो मुद्दा. महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य आहे. या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधनं वाचाल. गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख. पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या. नंबर 2चं ॲफिडेव्हिट, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला. मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही. अनिल परब यांचे गैरव्यवहार, यावर सही. आणि चौथा ॲफिडेव्हिट फारच चमत्कारिक आहे. त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा. या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही. देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं. नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले. म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात. आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली, कोणताही नाही. 100 कोटीवरनं 1.25 कोटीवर आले त्याचे काही पुरावे नाही. संजय राऊतांचं काय झालं? राऊतांचं ते तर आपले पत्रकार मित्र आहेत, त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं. आज केजरीवालचं काय सुरू आहे महाराष्ट्रात? माझ्या एका मित्राने मला सांगितलं, ज्या मित्रांनी पहिली गोष्ट सांगितली त्यांनीच मला सांगितलं, मला सारखं वाटायचं म्हणे हे ईडी काय करतात सारखं. माझ्या जिल्ह्यातला एक सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता म्हणायचा मला, तुम्हाला कोणाला ईडीत टाकायचं आहे का? हा कसा टाकेल ईडी? याला काय अधिकार आहे का? माझा एका कॉर्पोरेटरवर राग होता, नगरसेवकावर एका राग होता, त्याचं नाव मी सांगेल. 8 दिवसाच्या तो ईडीत आतमध्ये होता. आता तो फार मोठा माणूस नसल्यामुळे त्याची फार चर्चा नाही झाली. हे असं ईडी वापरलं जातं, ही लोकशाही आहे. तेच अर्बन याच्याबद्दल होणार, टाका ना आतमध्ये, त्याचीच तर आम्ही वाट पाहतोय. ते नाव नाही सांगता येत ना मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.